सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा ही कावेरीला म्हणते की मीच कुठेतरी कमी पडले आई, म्हणून हे सगळं होतंय. तेव्हा कावेरी म्हणते की असं काही नाहीये रामा, तू हिंमत वाढव. कावेरी म्हणते की हे बघ, अक्षय रावांचं रेवावरती अगोदर प्रेम असेल, पण ते प्रेम काय कायमचं नव्हतं रामा. कावेरी म्हणते की थोडा वेळापुरचं ते एक आकर्षण होतं, त्यामध्ये मनाची आणि प्रेमाची भावनाच नव्हती. कावेरी म्हणते की याचा असा अर्थ नाही की रेवा आयुष्यभर त्यांच्या मनातच आहे. हे सर्व भावनेच्या भरात होऊन जातं. एखाद्याला एखादी व्यक्ती आवडते, पण ते फक्त त्या क्षणापुरतंच असतं. कावेरी म्हणते की ते सुद्धा एक माणूस आहे आणि कदाचित अक्षयरावांना रेवाच्या जवळ गेल्यानंतर कळलं असेल की रेवा कशी आहे ती. कावेरी म्हणते की जवळ गेल्यावरच माणसाची पारख होते रामा. कावेरी म्हणते की रमा, जशी मी अक्षयरावांना ओळखते ना, त्यांना खऱ्या सोन्याची पारख आहे. रमा ही रेवापेक्षा उजवी असल्याचे अक्षयरावांना चांगलंच ठाऊक असल्याचे आता कावेरी रमाला सांगतेही. रेवा तुझी मैत्रीण होती रमा, म्हणून मी आजपर्यंत काही बोलले नाही. पण रेवा कुठल्या थराला जाऊ शकते हे रमा तुला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा रमा म्हणते की आई, हा प्रश्नच नाहीये. तेव्हा रमा म्हणते की त्यांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवली. तेव्हा रागावत कावेरी म्हणते की रमा, हे तुझं काय चाललंय आणि किती दिवस एक एकच गोष्ट बोलणार आहे तू. कावेरी रागाने रामाला म्हणते की मोडायचं का तुला मग हे लग्न, मोडून टाक. तर लगेच रमा ही कावेरीकडे बघू लागते. कावेरी म्हणते की उद्या अक्षयराव तुझ्यासोबत बोलायला येणार आहे, तेव्हा शांतपणे बोलून विषय सोडून टाक. कावेरी म्हणते की त्यांना मी माफ कर तसे तुला म्हणणार नाही, पण त्यांच्याशी बोल आणि त्यांना समजून घे. तू नातं टिकवण्याचा प्रयत्न कर रमा, कारण मला रडणारी रमा नकोय. कावेरी म्हणते कळलं का रामा तुला, आणि कावेरी बाजूला जाते. तेव्हा रमा रागाने तिचे डोळे पुसून लगेचच तिचे केस पुन्हा बांधते. इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये असताना रामाचा फोटो बघत असतो. तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा तिथे येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय, आज तू जाणार आहेस ना. तर अक्षय म्हणतो की मग माझं सोनं हरवलंय, मला जावाच लागेल. सीमा म्हणते की अक्षय, तुझं काहीच हरवलेलं नाही, जे आपलं असतं ना ते आपल्याकडेच येतं अक्षय. सीमा म्हणते की अरे अक्षय, छानपैकी तयार हो, तू रामाकडे जा, तिच्याशी बोल, तिला समजावून घे आणि तिला सोनं दे. सीमा म्हणते की सगळं काही छान होईल, माझ्यावर विश्वास ठेव अक्षय. तर अक्षय हा मान हलवतो. इकडं आता मुकादमांच्या घरी सर्व वह्या, पुस्तके आणि लक्ष्मी या सर्व गोष्टींची आणि साधनांची पूजा केली जाते. सर्व दसऱ्याच्या दिवशी सर्वांना सोनं वाहतात. तर भक्तिभावाने अक्षय आणि सर्व मुकादम हे खाली बसून पूजा करत असतात. तर तेवढ्यात शशिकांत तिथे येतो. तर लगेच आई आजी गुरुजींना म्हणते की मला हा नातू आहे बरं का, आणि तो सुद्धा पूजेला बसणार आहे. तर आजी ही अक्षयला पूजेला बसावयास सांगते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी, मला बाहेर जायचंय. आजी म्हणते की सणाच्या दिवशी अक्षय कुठं बाहेर जातोय, अरे तू इथे असला तर वातावरण अगदी प्रसन्नदायी आणि आनंददायी होईल. तेव्हा लगेचच आई आजी अक्षयला जाऊ देत नसल्यामुळे आरती हळूच आब्याला म्हणते की मला वाटतंय आई आजी हे मुद्दाम करतेत. तर जान्हवी लगेचच हळूच आनंदला म्हणते की रमा जर या मोठ्या उत्सवामध्ये आणि सणामध्ये आपल्या घरी असती ती तिने छानपैकी प्रसादही केला असता. तेव्हा ते ऐकून आई आजी ही रागाने जान्हवीकडे बघू लागते. तेव्हा आई आजी म्हणते की काय कुजबूज चालली आनंद. तेव्हा आनंद म्हणतो की मी नाही, ही जान्हवीच म्हणत होती की आज रमा इथे असायला हवी होती, म्हणजे तिच्या हाताने आपल्याला प्रसाद खायला मिळाला असता. तर हळूच शशिकांत सीमाला म्हणतो की सीमा, बघितलं का, मी तुला बायकोचा मान दिला म्हणून तुला इथे पूजेला बसायची संधी मिळाली. तर लगेचच शशिकांत म्हणतो की तुला तुझ्या सुनेला भेटता येत नाही म्हणून दुःख होतंय का. इकडे आई आजी म्हणते की अक्षय, मला काही एक ऐकायचं नाहीये, पाटावरती बस. तेव्हा अक्षय हा पूजेसाठी बसतो. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की तुमच्या पत्नी कुठे आहेत. तेव्हा असतच आई आजी म्हणते की ती इथे नाहीये, ती माहेरी गेली. तेव्हा गुरुजी म्हणतात की त्या इथे नाही, तर मग हा पानाचा विडा त्या शेजारच्या पाटावर ठेवा. अक्षय सुपारी बरोबर तो पानाचा विडा त्या पाटावर ठेवतो आणि त्याला हळदी कुंकू वाहतो. तेवढ्यात तो पानाचा विडा पाटावर ठेवलेला बघून रेवाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि रेवा लगेचच शेजारचा पाण्याचा ग्लास घेऊन तिथे येते आणि तो पाण्याचा ग्लास हळूच आई आजीच्या हातावर ठेवते आणि खाली टाकायची आई आजीला खून करते. तेव्हा लगेच रेवा तिच्या हातातील पाण्याचा ग्लास त्या पानाच्या विड्यावरती टाकते आणि ते बघताच सर्वांना मोठा धक्का बसतो. तर रागाने अक्षय हा रेवाकडे बघू लागतो. इकडे आता रमाने सुद्धा दसऱ्याच्या दिवशी सर्व गोष्टींची पूजा केलेली असते आणि रमा गणपती बाप्पासमोर दिवा लावते. तर इकडे आता कावेरी मंगला मावशीला म्हणते की रमाला या दुःखातून कसं बाहेर काढू तेच मला काही कळत नाही. तेव्हा मंगला मावशी म्हणते की थांब मी बघते, आणि जोराने मंगला मावशी रमाला रमा असे नाव घेऊन ओरडते. तेव्हा डचकून रमा ही मंगला मावशीकडे बघते.
तर रमा म्हणते काय झालं? तर कावेरी म्हणते की मंगला किती मोठ्याने ओरडलीस? तेव्हा हसतच मंगला मावशी म्हणते आवाज निघत होता की नाही ते बघत होते मी. तेवढ्यात पंकज तिथे म्हणतो की मंगले काय झालं, एवढ्या मोठ्याने आरडत असतात का? तर मंगला मावशी म्हणते की बघा ना ही रमा कशी बसली सणासुदीच्या दिवशी. तेव्हा जवळ येत पंकज रमाला समजावतो आणि म्हणतो की अगं रमा, सणासुदीच्या दिवशी अशी रडत का बसलीस? पंकज म्हणतो की घरातल्या लोकांसोबत सण आनंदाने साजरा करायचा असतो रामा. तर कावेरी म्हणते की रमा तुला माहीत आहे का आजच्या दिवसाचे काय महत्त्व असते? कावेरी म्हणते की आज रामाने रावणाचा वध केला होता आणि दुर्गेने महिषासुराचा वध केला होता आणि महिषासुरमर्दिनी म्हणून देवीची ओळख आहे. खरंय तुमचं असे म्हणत आता रामा पुन्हा गणपती बाप्पा समोर येते. त्यानंतर हात जोडून रामा म्हणते की आता मला यातून फक्त देवच मार्ग दाखवील. तर सर्वजण आता गणपती बाप्पाला समोर हात जोडतात. इकडे रागाने आता सीमा रेवाला म्हणते की रेवा तुला समजतंय का तू काय केलंस? तेवढ्यात शशिकांत म्हणतो की अगं फक्त पाणी सांडलं ना, मग एवढं का रिॲक्ट होते सीमा? तेवढ्यात रमा कपडा घेऊन येते आणि त्या पाटावरचं सर्व पुसून टाकते. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे काय केलं? तुम्ही तर सर्व पाटच पुसून टाकला. तेव्हा आई आजी म्हणते की ठीक आहे गुरुजी, दुसरा पाट आणू आपण. तेव्हा गुरुजी अक्षयला म्हणतात की हे चांगलं नाही बरं का, तुमच्या आणि बायकोमध्ये काही आहे का? गुरुजी म्हणतात की हा मोठा अपशकुन आहे बरं का. तेव्हा अक्षय म्हणतो की पाटावर ठेवलेल्या पानावरचं हळदी कुंकू पुसलं म्हणजे हा काय अपशकुन होत नाहीये. अक्षय म्हणतो की कसं आहे ना, आमची गाठ ही वर देवानी बांधली आहे. तेव्हा हे थोडंसं पाणी सांडल्याने काही होणार नाहीये. अख्खा पूर जरी आला तरी आमचं नातं कधीच वाहू जाणार नाही, असं आता अक्षय हा सर्वांना सांगतो. तेव्हा आजी आणि रेवाचा मोठा जळफळाट होतो. इकडे आता संध्याकाळ झाल्यानंतर अक्षय हा बाहेर निघतो आणि म्हणतो कुणीच नाहीये, मला वाटतंय रामाकडे जाऊन यावं. तेवढ्यात जान्हवी आणि आनंद तिथे येत म्हणतात की का रे अक्षय कुठे चाललास? तेव्हा अक्षय म्हणतो की शतपावली करायला. तर जान्हवी म्हणते की रमाच्या हाताचं अन्न नाही तरी तुझं अक्षय कसं पोट भरतं? काय त्या रमाच्या हाताची चव आहे? जान्हवी म्हणते की मला आता रमाच्या हाताच्या चवीला माझ्या जिभेला सवयच लागली. तेव्हा माझं काही जरी खाल्लं तरी पोट भरतच नाहीये. तर जान्हवी म्हणते की या महिन्यात माझं 3 किलो वजन वाढलंय. तेव्हा अवाक होऊन अक्षय म्हणतो की कमी व्हायला पाहिजे ना, तू तर म्हणते समाधान भेटत नाही मला जेवण करून, मग वजन कसं वाढलं? जान्हवी म्हणते की रमा आता इथे स्वयंपाक करायला नाहीये ना, तेव्हा मला बाहेरून मागावं लागतं आणि बाहेरून मागवल्यानंतर मी खा खाते. तेव्हा अक्षय म्हणतो की मी शतपावली करायला नाही चाललो तर रमाकडंच चाललो. मग ती घरी आल्यानंतर तिच्या हाताने व्यवस्थित खा बरं का. तर जान्हवी आनंद खूप खुश होतात. तर जान्हवी आणि आनंद अक्षयला म्हणते की लवकर जा आणि ते निघून जातात. तेवढ्यात रमाकांत हा अक्षयला थांबवत म्हणतो की अरे अक्षय, आज जर रमा असती तर खूप बरं झालं असतं. रमाकांत म्हणतो की अरे रमाच्या हातात जादू आहे आणि तू एक काम कर बरं, जा आणि तू लवकर रमाला घरी घेऊन ये. तर रमाकांत म्हणतो कोणी नाही ना, तेव्हा लवकर जाऊन ये. तेवढ्यात पाठीमागून आई आजी तिथे येत म्हणते की अरे अक्षय तू निघालास का? तेव्हा अक्षय म्हणतो की शतपावली करायला निघालोय. तेव्हा रमाकांत म्हणतो की त्याला जड झालंय ना त्याचं पोट, म्हणून मीच त्याला शतपावली करायला सांगितलं. आई आजी म्हणते की जा पण जास्त लांब जाऊ नको बरं का अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की हा गेलो आणि हा आलो. तर अक्षय हा लगेचच घराच्या बाहेर येतो. तेवढ्यात समोर हे सीमाला बघतो. तर सीमा पुढे येत म्हणते की अरे अक्षय कुठे चाललायस? तर अक्षय म्हणतो रामाकडे. तर सीमा म्हणते की पण आई आजी रागावतील ना तुला. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय, रात्री सुनेला घरी आणायचं नसतं, तेव्हा तू उद्या सकाळी जा ना. तर अक्षय म्हणतो की आई तू सुद्धा. अक्षय म्हणतो मी सकाळी सुद्धा गुरुजींना हेच सांगत होतो की अशा छोट्या छोट्या अपशकुन काही होत नाही. तेव्हा सीमा म्हणते ठीक आहे, जा तिला आणि हे दे आणि ते तिला सांग. तेव्हा अक्षय म्हणतो की माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे हे सांगायचं ना. तर सीमा म्हणते हो. पण तेवढ्यात पाठीमागून रेवा खिडकीजवळ येऊन अक्षय आणि सीमाचे ते सर्व बोलणे ऐकते. तेव्हा अक्षय हा निघून जातो. तर रेवा विचार करते की रमाशिवाय तुला जमतच नाही ना अक्षय, पण माझ्याशिवाय मी तुला राहूच देणार नाही. तर लगेचच आपण कसे अक्षयच्या जवळ गेलो होतो हे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते. तर रेवा लगेचच तिचा मोबाईल घेऊन त्यामधील एक फोटो हा सेंड करते आणि म्हणते की असं म्हणतात की एखादी गोष्ट प्रत्येक वेळेस जर समोर आली तर ती खरी होती म्हणतात. रेवा म्हणते की हाच फॉर्म्युला मी रमा आणि अक्षयमध्ये वापरणार आहे. त्यामुळे रमाचा राग शांत होणार नाही तर उलट वाढणारच आहे. तर आता इकडे कावेरी रमाला समजावते आणि म्हणते की अक्षयराव यायला निघालेत, तेव्हा तू त्यांच्याशी बोल. हे बघ रमा बोलण्यानेच प्रश्न सुटतात. तर अक्षय हा त्याच्या कारमधून आता रमाकडे येत असतो. तर रात्र झाल्यामुळे कावेरी म्हणते की आज जरी ते आले नाही ना, उद्या नक्की येतील. रमा तू हे खाऊन घे. पण तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर मेसेज पडतो. तर रमा म्हणते की मला वाटतं त्यांनी मेसेज पाठवला असेल. तर लगेचच
तो रेवाने पाठवलेला फोटो असतो आणि रेवा ही अक्षयच्या जवळ झोपली असल्याचे आता रामासमोर येते आणि रामाला मोठा धक्का बसतो. तर आता अक्षय हा रामाच्या घरी येऊन रामाचा कसा गैरसमज दूर करतो आणि रामाची समजूत घालून त्याचे रेवावरती नाही तर रमावरती प्रेम असल्याचे कसे रामाला दाखवून देतो, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.